नमस्कार मित्रांनो. आज थोडा वेळ आहे आणि म्हणून थोडे आज कामं पण भरपूर काढलेले होते. कारण एवढ्यात आता घरी लग्न वगैरे असल्यामुळे काही वेळ मिळाला नाही, म्हणून स्वच्छता वगैरे करायची आणि खूप काही भांडी वगैरे घासायची होती. म्हणून आज सकाळपासूनच थोडं बिझी शेड्यूल होता आणि अशा पद्धतीने काही थोडे कामं काढले आहेत. तर आज कामं रोजचेच असतात. गॅस वगैरे तर रोजच घासावे लागतात, असं काही नाही. कामं म्हटलं, घर म्हटलं की कामं आलेच. आणि घरातील स्त्री ही नेहमीच कामातच असते. पुरुषांचं ठीक आहे, पुरुष आपले की नोकरी करत असले आणि ते आपल्या ऑफिसमधून आले की फ्रेश झाले की त्यांना जेवायला मिळतं, नाही का. पण स्त्रियांचं तसं नाही आहे. स्त्रियांना कामं केल्याशिवाय काहीही होत नाही. तुम्ही नोकरी करा, काही पण करा, पण आधी कामं करा, स्वयंपाक करा, त्याच्यानंतर जेवण. अशी आपली भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृती म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती आहे. पुरुषांना कधी कधी वाईट वाटतं, पण सत्य आहे आणि सत्य नाकारता येत नाही, नाही का. मान्य करायला पाहिजे पुरुषांनी. हे जे आहे हे सत्य आहे. म्हणून स्त्रियांना कुठे गेलं, घरी दारी बाहेर कुठे गेलं तरी कामं तेवढीच असतात आणि कामं केल्याशिवाय पर्याय नाही आहे. बाहेरची कामं करा, घरातली कामं करा, नोकरी करा, मुलांच्या शाळा कॉलेज त्यांचं पहा, क्लासेसचं पहा. किती नोकरी करणाऱ्या स्त्रिया असल्या की मुलांना स्कूलमध्ये शाळेमध्ये सोडायला जा, त्यांच्या ट्युशनला सोडा, ट्युशन झाल्यास की कोणते क्लासेस असले की तरी त्यांना सोडा. पण स्त्रीचं काम प्रत्येक पुरुषाला दिसतेच असं नाही बरं, नाही का. काहीच असे पुरुष आहे की त्यांना स्त्रियांचं कामं दिसतात. आणि स्त्रियांना कामं करू लागायला काही हरकत नाही, कारण लिंगभेद केलाच नाही पाहिजे, स्त्री असो की पुरुष असो, नाही का. लिंगभेद करू नये. काहीतरी म्हणतात की 50% आरक्षण आहे, कोणी म्हणतात की 30% आरक्षण आहे. मग स्त्रियांनाच का बरं घरातली कामं करायची? पुरुषांनी पण करायला पाहिजे ना. निदान थोडी मदत करायला पाहिजे, मदत केली पाहिजे असं मला वाटते. स्त्रियांना मदत केली पाहिजे. स्त्री खूप घाई होते हो, खूप तिला घास घ्यायला मिळत नाही. जाईपर्यंत तिची कामं सरत नाही, ऑफिसला जाईपर्यंत तिचे कामं सरत नाहीत. म्हणजे ती जर ऑफिसमध्ये नवऱ्याच्या नंतर ती जात असेल आणि मुलं जर शाळेत गेली असतील तर तिला बाहेर कपडे वाळू घातले असेल ते बाहेर काढून आणायचे असतात, दारं खिडक्या लावायचे असतात, बाहेरचं पाऊस वगैरे येत असेल तर ते पण पाहायचं असते. आणि त्याच्यानंतर बिचारी आपले कामाला निघून जाते, आपल्या ऑफिसला निघून जाते. पुरुषांचं तसं नाही. पुरुषांनी आपली बॅग घेतली, गाडीला किक मारली किंवा मोठी गाडी असली तर ती घेतली, बस आपल्या निघून जातात. पण स्त्रियांना खूप कामं करावी लागते. स्त्रियांचा आदर व्हायला पाहिजे. तिचा सत्कार जरी करत नाही तुम्ही, पण तिचा आदर, तिला सन्मान द्यायला पाहिजे, तिला सन्मानाने वागवायला पाहिजे. कुटुंबात तिची खूप हेळसांड होते आणि या गोष्टीचं जर पुरुषांनी लक्ष दिलं आणि सहकार्य केलं, समर्थन केलं तर आजची स्त्री ही कुठेच मागे नाही आहे असं मला वाटते. म्हणून आपण जेव्हा असं कुठे बघतो ना, बिचारी शेतमजूर असेल, शेतकरी काम करत असेल, कुठे
बांधकामावर बायका काम करताना दिसतात. बाहेरून आलेल्या उत्तर प्रदेशमधून आलेल्या बायका आहेत, ज्या MP UPमधून इकडे कामाला बायका येतात, त्यांचं आम्ही बघतो. खूप वाईट वाटतं हो कधी कधी. आपलं लेकरू पाठीला बांधून, आपलं लेकरू पोटाला बांधून, एखादं झाडाला पाळणा टांगून बिचाऱ्या काम करत असतात. त्यांचं कुठं काही नाही आहे. म्हणून समाजाने आणि शासनाने पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. जे खरोखरच गरीब आहे त्यांना मदत करायला पाहिजे. त्यांच्यापर्यंत ज्या शासकीय योजना आहेत त्या पोचायला पाहिजे. काही लोकांना घरं नाही आहेत, पाल करून राहतात. आता आपण काही प्रकरणं बघितलेले आहेत की जेव्हा आम्ही जनगणनेला जातो, जनगणनेला जाते वेळेस की ती जनगणना करते वेळेस कुठे लिहावं त्यांच्याकडे भिंत नाही, पालं बांधून आहे, त्या कापडावर लिहिता येत नाही, अशी घरांची परिस्थिती आहे. तरी पण स्त्रिया संसार करतातच हो. काही स्त्रिया अशा बोटावर मोजणाऱ्या आहेत की त्यांना कुटुंबाचं काही घेणदेण नसते. मुलं बाळ टाकून, लेकरं टाकून आपल्या दुसऱ्या माणसांसोबत पळतात, हेही आम्हाला मान्य आहे. त्या महिलांचा आम्ही खूप तिरस्कार करतो, नाही का? अशा महिलांचा खूप तिरस्कार करतो आम्ही. पण आता काय करायचं सांगा. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून पुरुषांनाही असं वाटतं आम्हाला की पुरुषांनाही काम करणाऱ्या महिलाला दिवसभर जरी आपली महिला घरात काम करत असेल तर तिचाही हात रिकामा नाही राहत. दिवसभर ती आपली कामं करत असते बिचारी, पण तिला कुठं पगार नाही भेटत, तिचं वेतन नाही भेटत, तिच्या कामाची कदर नसते. तिच्या कामाची कदर व्हायला पाहिजे. तरी पण तिला बाहेरून येणारा तिच्या घरातला वर्ग म्हणतो, तू दिवसभर काय केलं, काय करत होती, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, तू दिवसभर काय केलं, असं म्हणणारी पण लोक आहेत. तेव्हा असं आहे, स्त्रियांचा आदर करा, महिलांचा सन्मान करा, तेव्हाच घरात शांतता आणि आनंद नांदत असतो, नाही का? ठीक आहे मित्रांनो, आपण यानंतर पुढील व्हिडिओत भेटूयाच. आता एवढा व्हिडिओ करते आणि थांबते, कारण मलाही स्वयंपाक करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.